ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये आपलं स्वागत। आता बातमी आपल्या दारावर येऊन ठेपलेल्या एका मानवी संकटाची। एखाद्या शहरात महापूर कधी येतो, शहरातील काही ठिकाणं पाण्याखाली कधी जातात, असे प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगाल की जर त्या शहरात विक्रमी पाऊस झाला तर असं काहीसं होऊ शकतं। बरं, जी स्थिती 500 मिलीमीटर पावसानं झाली असती तीच स्थिती 100 मिलीमीटर पावसानं झाली असं जर मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? तर कदाचित बसणारही नाही। आता जे मी सांगते ते नीट ऐका। काही प्रशासनाची तर काही आपली चूक, पण अगदी याच चुकांमुळे अवघ्या तासाभराच्या पावसानंही शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होते आणि हीच स्थिती अवघ्या महिन्याभरात पुणेकरांनी दोनदा अनुभवली आहे। काल पुण्यातील विश्रांतवाडी, टिंबर मार्केट, हडपसरमधील शिंदेवाडीचा भाग, कल्याणी नगर या भागात अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं पाणीच पाणी अशी स्थिती झाली। अशा पुरानं होणारं नुकसान आपण पाहणार आहोतच, मात्र ही स्थिती का निर्माण झाली? बरं, ही स्थिती काही फक्त पुण्याचीच आहे असं नाहीये। काही दिवसांपूर्वी नाशिकात जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आला, पण पुराचं पाणी ओसरताच रामकुंडावर आलेले भले मोठे दगड त्याच काळात जनजीवनही विस्कळीत झालं। अगदी आजचंच उदाहरण घ्या। फक्त अर्ध्या तासाच्या पावसानं मुंबई आग्रा महामार्गावर पाणी साचलं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे कोट्यावधींचा खर्च करून सुरू असलेली गोदाकाठ सुशोभीकरणाचं काम अपूर्ण असल्यानं शहरातील गटातील घाण पाणी रस्त्यावर आलं। हे पाणी इतकं होतं की ते पाहून मुसळधार पावसामुळे पूर आलाय की काय असंच दृश्य होतं। नाशिक प्रमाणेच नागपूर, अमरावतीमध्येही यंदाच्या पावसाळ्यात अशीच अवस्था होती। महाराष्ट्रातील याच स्थितीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थितीत जबाबदार कोण? 4 पर्याय होते। अनपेक्षित पाऊस, चुकलेली विकास कामं, बेजबाबदार प्रशासन की राजकारण? आज आपण या विषयाची चर्चा करतोय कारण पुण्याची स्थिती। पुण्यात सध्या पावसानं ओढ दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, अनेक घरं जलमय झाली, अनेकांचे संसार पाण्यात गेले, तर काहींचा पोटा पाण्याचा व्यवसाय हा पुरानं गिळंकृत केला। पुण्यातील पूर ओसरला असला तरी त्याच्या भीषणतेची चिन्ह कायम आहेत। अशाच काही भागांचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार कोंजारी आणि मिकी घई यांनी। काही मिनिटे जरी पाऊस पडला तर या ओढ्यांमधलं पाणी असं रस्त्यांवरती येतं आणि मध्यवर्ती पुण्यामध्ये पुराची परिस्थिती ओढवते। आतापर्यंत कमीत कमी 100 अर्ज्या दिल्या, पण आतापर्यंत काही ॲक्शन घेतली नाही। पुणेकर प्रश्न विचारतायत की पुण्याला कोणी वाली उरलाय का? पुणेकरांच्या रोजच्या हालअपेष्टा समजून घेईल असा संवेदनशील कारभारी उरलाय का? पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं। अक्षरशः घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। कंप्लीट गुडघे इतकं पाणी होतं, जायला येत नव्हतं। सगळी संडासची घाण, सगळी शेणाची घाण, सगळी घाण एकदम पूर्ण घाण होती आमच्या मुंबऱ्यापर्यंत। यासाठी तुम्ही तक्रारी देता का? म्हणजे तुमच्या घरातली परिस्थिती काय? दिल्या तक्रारी बी दिल्या तरी ती म्हणतात पुढे पाणी जायला जागा नाही, काय करायचं, आम्ही काय करू म्हणतात ते। पानी काटते रहे, रात भर मोटर लगाते रहे, पानी फिर भी नहीं गया, फिर भी खान आने को लगा। हर बार होता है ऐसा? हर बार वैसे ही होता, हर बार होती है ऐसा।
सगळं बाथरूम बिथरूम सगळं अख्खं गज भरतंय. आमचं बाथरूम मध्ये जायला जागा नाही, आम्हाला काय नाही, सगळं पाणी पांगतंय, सगळं घाण अशी वर येते नुसते, असा वास येतो, जेवण जात नाही आम्हाला. पुण्यातील हडपसर हा नवीन डेव्हलपिंग एरिया म्हणला जातो. एकीकडे पुण्याला आपण स्मार्ट सिटी म्हणून ओळखतो, मात्र स्मार्ट सिटीची काय अवस्था आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. पुणे शहरांमधील रस्त्यांची दुर्दशा, तुंबणारं पाणी, पडलेले खड्डे याबाबत जेव्हा ABP माझाच्या प्रतिनिधीनं प्रशासनाला विचारले तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलेत ती पाहूयात. प्रायोरिटी ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मुख्य रस्त्यावरचा वॉटर लॉगिंग पॉईंट काढणं आणि एखाद्या साईडच्या गल्लीतलं वॉटर लॉगिंग पॉईंट काढणं, खर्च दोन्हीकडे तेवढाच आहे. पण इथं हजारो लोकांना फायदा होईल, तिथं फक्त 10-20 लोकांना 50 लोकांना फायदा होईल. सो प्रायोरिटी जी आहे ती खड्डे असेल, रोड सरफेस असेल, मॅनहोल्स असेल, वॉटर लॉगिंग असेल, अतिक्रमण असेल, ट्रॅफिकचं मॅनेजमेंट असेल, मॅनपॉवर असेल, नो पार्किंग असेल, या प्रायोरिटीज आता आम्ही बदलतोय. 32 रस्ते हे प्रायोरिटी राहतील. समान पाणी पुरवठा योजना असेल, ड्रेनेज लाईन ज्या 40-40 वर्ष बदलल्या गेल्या नव्हत्या अशा लाईन्स आहेत. MSCB MNGLची सुद्धा मोठी कामं चालू आहेत, मेट्रोची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी. त्यामुळे ही कामं जोपर्यंत संपत नाहीत आणि आपण एक चांगले रस्ते तेव्हा करत नाही तेव्हा खोदाई होणार नाही आणि तेव्हा रस्ते तर हे सगळे व्हायला मी तेच विचारतो, 4 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष नाही. समान पाणी पुरवठा योजनाचं 1.5 ते 2 वर्षामध्ये काम होईल. साधारण सगळी कामं 1-2 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत अशी अपेक्षा आहे. आजच्या घडीला आपण 2700 खड्डे बुजवलेले आहेत. अजूनही पुणे खड्डेमुक्त झालं असं मी म्हणणार नाही. काही ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की पावसाळी लाईन्स अद्यापपर्यंत टाकण्यात आलेल्या नाही. याचं कारण आहे की पूर्ण रुंदीची ताबा मिळालेला नाही, आपल्या रस्त्यामध्ये टाकता येत नाही. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी तिथं साठून राहतं आणि रस्ते खराब होतात. हे पण एक कारण महत्त्वाचं आहे. ते रस्ते जे नवीन बनतायत त्याच्यासाठी किती वर्ष, दरवर्षाला काय बजेट असतं? आता मागच्या वर्षी आम्ही पॅकेजेस जे केले होते ते 5 पॅकेजेस केले होते. प्रत्येक पॅकेज 65 कोटीचं होतं. त्याच्या दुरुस्तीसाठी आता म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण किती अंदाजे खर्चले, किंबहुना 6 महिन्यात? आता साधारण एक 40 लाखापर्यंत आपला खर्च झालेला आहे. पुण्याची परिस्थिती बिकट होत चालली असून त्यावर उपाययोजना गरजेची असल्याची चर्चा होते. पुणे शहरात पावसामुळे पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षात वारंवार पाहायला मिळतंय. काही वर्षांपूर्वीच मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत असलेल्या पुण्याची आजची दयनीय अवस्था अनबिलिव्हेबल आहे. आता अवघ्या काही तासांच्या पावसात तुंबू लागलंय. त्याची काय कारणं असू शकतात हे पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अचानक येणाऱ्या पुराची कारणं काय, तर क्षणार्धात येणारा मुसळधार पाऊस, ड्रेनेज सिस्टीमचे योग्य व्यवस्थापन नसणे, मुसळधार पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी अपुरी गटारं, कचऱ्यामुळे तुंबलेली गटारं आणि नाले, बुजलेले ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईन्समधून टाकलेल्या केबल, अनियोजित शहरी जीवनमान, हवामानातील बदल. झिरो अवरमध्ये आता वेळ झाली आहे पुण्यात आलेल्या पुराबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहण्यासाठी परत एकदा आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न, थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थिती, जबाबदार कोण? 4 पर्याय होते. अनपेक्षित पाऊस, सुकलेली विकास कामं, बेजबाबदार प्रशासन की राजकारण? काही निवडक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आलेल्या आपण बघूया. पहिली प्रतिक्रिया X वरून आदित्य गायकवाड. पुण्यातील अमर्यादित अतिक्रमण, रस्त्याचे काँक्रिटीकरण, नदीकाठ सुधारणा प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत असताना त्याकडे कानाडोळा करणारे विकासाचे सर्वपक्षीय शिल्पकार आणि प्रशासन जबाबदार. यूट्यूबवरून अभ्युदय सूर्यवंशी, पुणेकरच जबाबदार आहेत. यूट्यूब रुचा देवकर, पुण्याच्या या दुर्दशेला जबाबदार 4ही गोष्टी आहेत. यूट्यूबवरूनच हरिभाऊ पाठक, पुणे येथील पूर परिस्थिती सर्व राजकीय पुढारी जबाबदार आहेत, कारण वाहत्या पाण्यासाठी लागणारी जागा अतिक्रमण करून अडवली आहेत. यूट्यूबवरून किरण चौधरी, अतिक्रमण जबाबदार आहे. यूट्यूबवरूनच जितेंद्र सोनार, नागरिकच जबाबदार आहेत.
फेसबुकवरून प्रसाद माने, चुकलेली विकास कामं, शहरात ड्रेनेज ब्लॉक झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी त्याची तपासणी केली जात नाही, त्यामुळे पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्यामुळे थोड्या पावसातही पाणी साठतं. इंस्टाग्रामवरून पियू सत्रे, चुकलेली विकास कामे जबाबदार. पुण्यातील पुराबाबतच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थिती, जबाबदार कोण? एकूण 38,000 मतं यूट्यूबवर. अनपेक्षित पाऊस म्हणणारे 12%, चुकलेली विकास कामे 21%, बेजबाबदार प्रशासन 52%, तर राजकारण 15%. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. 25% अनपेक्षित पाऊस, 30% चुकलेली विकास कामं, 28%चं म्हणणं आहे बेजबाबदार प्रशासन, 17% म्हणतात आहे राजकारण. एक्स 8% म्हणणे अनपेक्षित पाऊस, 35% चुकलेली विकास कामं, 36% बेजबाबदार प्रशासन, तर 21% म्हणतात आहेत राजकारण. तुमच्या शहराचा विकास झाला हे कसे ओळखाल? जर तुमच्या शहरात अगदी थोड्या पावसात पाणी तुंबत असेल, गाड्या घोडे पाण्यात तरंगत असतील, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चोक होत असेल, नाल्या बुजल्या असतील, रस्त्यांवर सतत खड्डे पडत असतील, मग ते खड्डे बुजवायची हजारो करोडोंची कंत्राटी कामं परत रखडत असतील, हे सर्व होत असतानाच नवनवीन रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो इत्यादी इत्यादी वर्षानुवर्ष बनतच असतील, त्यासाठी अर्धवट रस्ते रुंदीकरण, झाडांची होणारी कत्तल, जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली रखडलेले प्रकल्प, मातीच्या जागी काँक्रिटीकरण, साक्षर लोकांनी प्लास्टिकपासून तर गाद्यांपर्यंत नाल्यात टाकलेला पावसाळ्यात वाहून चोक करणारा कचरा, हे सर्व जर तुमच्या शहरात होत असेल तर तुमच्या शहराचा विकास सुरू आहे असं समजा. त्यात पर्यावरणाचा जागतिक ऱ्हास हा ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवण्यात मदत करतोय. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईपेक्षा जास्त पुण्यातूनच पाणी साचल्याच्या बातम्या आल्या. तशी स्थिती पुण्यात वारंवार निर्माण झाली. बरं, फक्त पुणेच नाही तर नागपूर, नाशिक, अमरावती जिथं पाऊस झाला की पाणी वेळेत ओसरून जायचं, शहरांची व्यवस्था विस्कळीत व्हायची नाही, पण तिथेही गेल्या काही वर्षांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. पुण्यात तर महिन्याभरात तिसऱ्यांदा शहरात पाणी साचलंय. त्यामुळेच सोशल मीडियात पुणेकरांनी समुद्र अनुभवल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. तर पुणेकरांनीही पुण्याला व्हेनिस म्हणायला सुरुवात केली असावी. कोकणचा कॅलिफोर्निया नाही झाला, मुंबईचे सिंगापूर नाही झालं, नागपूरचे शांघाई नाही होऊ शकलं, पण पुण्याचे मात्र व्हेनिस करून दाखवलं. त्यामुळे यात वाटा उचलणारे सर्वपक्षीय भ्रष्ट नेते, भ्रष्ट कंत्राटदार आणि झोपलेल्या जनतेचे अभिनंदन. 0 आवरमध्ये वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पाहणार आहोत पॉलिटिकल रक्षाबंधन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.